मला वाटतं मला जेव्हा मुंबईनी पहिल्यांदा म्हटलं तेव्हाच मी आपल्या माध्यमावर बोललो होतो की कर्नाटकमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांसाठीच कन्नड भाषिकांमध्ये पोलरायझेशन करण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य तेथूनचे मुख्यमंत्री करतायत। आणि म्हणून मी आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना विनंती केली होती की आपण यामध्ये लक्ष घालावं की हे सगळं असंविधानिक वक्तव्य राज्याचा मुख्यमंत्री करतो, त्याला प्रतिबंध जर केंद्र सरकार करण्याचं, कारण तुमचं डबल इंजिन आहे, करणार नसेल तर अयोग्य होईल। कारण त्या संदर्भात ते जेव्हा असं म्हणतात की महाराष्ट्र राज्यातून कुठल्याही मंत्र्यांना मी प्रवेश देणार नाही किंवा प्रतिबंध करीन, कशाला पाहिजे? आता त्यांचं विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना सुद्धा त्यांनी इकडं बाहेर, जसं आपल्या नागपूरला अधिवेशन असतं तेव्हा लोक, अनेक संघटना, अनेक राजकीय पक्ष तिथे आपापली निदर्शनं करतात, पॅन्डल टाकल्याचं मंडप बांधतात आणि बसतात धरणी धरत। तशा प्रकारचं की बेळगावमध्ये जेव्हा बेळगावी केलं आणि इकडं जेव्हा विधानसभा करून तिथं अधिवेशन घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा बेळगावातील मराठी भाषिक जनता त्यासाठी तिथं पंडाल घेऊन तिथं एक निदर्शन किंवा मेळावा घेते। त्या मेळाव्याला परवानगी दिली, ते बांधला पॅन्डॉल, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा अधिवेशन तेव्हा तो पॅन्डॉलही तोडला आणि मेळाव्याची परवानगी त्या जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली बेळगावच्या। हे कशाचं द्योतक आहे? मग लोकशाहीचा डांगोरा जेव्हा पिटला जातो, आदरणीय पंतप्रधान सातत्यानं जनतंत्र जागलं पाहिजे अशी जेव्हा भाषणं सांगत असतात तेव्हा तुमचंच एक राज्य जे तुमच्याच पक्षाच्या आधिपत्याखाली आहे ते असंविधानिक वागत असतं आणि तुम्ही त्याच्याकडे फक्त सत्तेसाठी कानाडोळा करता, हे आम्ही म्हणतो तेव्हा तो वेगळं होतं। आज तुमच्याच पक्षातील मिंध्या गटाच्या प्रतिनिधींनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं, यातून आम्ही म्हणाल ते खरं आहे, कळलं आणि मराठी भाषिकांवर तिथं अन्याय होतो हेही अदृश्यपणे स्पष्ट मिळालं त्या ठिकाणी। राज्य सरकार जे आहे ते कुठेतरी आता सध्या SITच्या नेमणुका करते किंवा विविध नेमणुका करते, तर कुठेतरी 50 खोक्याची जी वक्तव्य समोर आली होती किंवा 50 खोके दिले गेले होते त्याची सुद्धा चौकशी आता करावी असे संजय राऊतांनी मागणी केली। त्यानंतर शिंदे गटाचे आमदार किंवा मंत्री असतील ते मोठ्या प्रमाणात आता प्रतिक्रिया देत आहेत किंवा संजय राऊतांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात। मला वाटतं त्यापेक्षाही महत्वाचं असे, ज्या राजकीय पद्धतीनं काल उपमुख्यमंत्र्यांनी SIT ची नेमणूक केली तेव्हा मग जस्टिस लोयाच्या केसमध्ये का नाही? मग सिंधुदुर्गातील वळंजू असतील, आणखीन अन्य जे काही खून झालेत त्यांच्या बाबतीत SIT का नाही? कशाला पाहिजे? त्या परमारांची आत्महत्या झाली त्याच्यामध्ये ES नाव होतं त्याच्या डायरीमध्ये ठाण्यामध्ये, त्याची पण SIT लावा ना। SIT फक्त चुन चुन के, ते त्यांचे जे आमदार म्हणतात तसं चुन चुन के लगाना, हे नैतिकतेला धरून नाही। अर्थात सगळंच असंविधानिक आहे म्हणा, सही सरकारच घटनाबाह्य आहे, त्यामुळे ते जे काय करतात ते सगळ्या घटनाबाह्यच गोष्टी असतात। त्यामुळे राजकीय दृष्टिकोन ठेवूनच उद्याची महापालिका, जसं तिकडच्या निवडणुकांसाठी म्हणून तेथूनचे मुख्यमंत्री बोलतायत असं स्वतः केसरकर म्हणतात, तेव्हा इथल्या निवडणुका प्रलंबित का होत आहेत तेही कळत असेल, आणि मग त्या निवडणुकांना सामोरं जायच्या अगोदर मग ठाकरे घराण्याला बदनाम करा, आमच्या युवा नेते आदित्यजी ठाकरे यांना बदनाम करा, हे कशाचं होतं काय? हे तसंच आहे, आगणे तसं आणि तसंच आहे अगदी। आणि म्हणूनच हे चाललेलं आहे की उद्याच्या महापालिका किती प्रलंबित झाली, किती झाली बघा, केव्हा संपली तिची टर्म, अजूनही मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत, कशाचं भय आहे? मग म्हणून ठाकरे घराण्याला बदनाम करा, हे जे काही चाललंय ना, मला केंद्र सरकारला सुद्धा आश्चर्य वाटतंय मला, कुठल्या पातळीवर तुमचा पक्ष चाललाय याची नोंद तुम्ही घेताय की नाही? कुठल्या पातळीवर राज्य सरकार चाललीत याची नोंद तुम्ही घेताय की नाही? देशाच्या 75 साल में जो नहीं हुआ वो अभी हो रहा है। 75 वर्षात जे झालं नाही ना ते तुम्ही करताय बरं। लोकशाहीचा रोज गळा घोटण्याचं काम तुमचं सरकार जिथं जिथं आहे तिथे तिथं करतं, हे या देशाच्या लोकशाहीला मारक आहे। देशाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांनी दिलेल्या संविधानावरचा गळा आवळणारं एक कृत्य आहे, एवढं मला या निमित्तानं स्पष्टपणे सांगायचं आहे। सुब्रमण्यम स्वामी यांनी घरचा आहेर जो आहे तो भाजपला दिला आहे, पंढरपूर
सुब्रमण्यम स्वामींचं किती दखल घेतात मला माहिती नाही, पण मुद्दा रास्त आहे. मुद्दा असा आहे की जास्त बोलाल तर काढतील की नाही ते त्यांचं राजकारण, ते काढू शकतात, ठेवूही शकतात, काय वाटेल ते करू शकतात. पण दादागिरी आहे आरेच्या संदर्भात. म्हणजे परवा दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडियामध्ये एक वार्ता म्हणजे संवाद झाला. त्या संवादात मी स्वतः त्याच्यामध्ये भाग घेतला होता. तिथं भारतीय जनता पार्टीचे काही धुरीण लोक आले होते आणि हवामान बदल आणि नैसर्गिक समतोलावर त्यांनी व्याख्यानं देताना जंगलं आणि वनराई सांभाळली पाहिजे असं म्हटलं. तीच वनराई आणि जंगलं आमच्या आरेमध्ये तोडण्याचं काम हेच देवेंद्र फडणवीस एखाद्या बदला घेतात त्या पद्धतीने करतायत. उघडी जमीन आहे ते कांजूरमार्गला, एक रोपटं पण नसेल त्या संबंध जमिनीमध्ये. त्यासाठी त्यांनी आपलं वजन वापरून जर केंद्राकडनं ती जमीन मिळवली असती तर हे मुंबईचं फुफ्फुस वाचलं असतं. हे हल्ले करणारे लोक तेच पद्धती ते दादागिरी करतायत. ते कॉरिडॉरला विरोध कशासाठी, काय नक्की करतायत तुम्ही? बोलताय कडे करता दुसरं ना. तुमच्या कथनी आणि करणीमध्ये सातत्यानं फरक असतो. म्हणून लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही, आणि तो विश्वास नाही हे सुब्रमण्यम स्वामीच तुमच्या घरचा हेर तुम्हाला देत आहेत. यातून तरी शाणे व्हा असं मला वाटतं. सर, आपण जर ज्या राज्यात सत्तांतर झालं तर राष्ट्रवादीला टार्गेट केलं गेलं शिंदे गटातील प्रत्येक आमदारांनी. तर आता अधिवेशनामध्ये राष्ट्रवादीची शिवसेना असा उल्लेख जयंत पाटलांनी देखील केला, त्याला दुसरा भास्कर जाधवने दिलाय. तो व्हिडिओ जो आहे काय राष्ट्रवादीची शिवसेना तो जास्त व्हायरल पण होतो व्हिडिओ. आता कोण म्हणाल असं? जयंत पाटील पण बोलले आणि भास्कर जाधवने जर म्हटलंय. मला काही कल्पना नाही, तसं तर मी बोलणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच आमची शिवसेना, बाकी कुठली शिवसेना नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुत्ववादी नाही असं एक विधान सुद्धा सुब्रमण्यम स्वामींनी केलंय. सुब्रमण्यम स्वामी धाडसी विधानं करण्यात पटायतच आहेत, पण त्यांच्या मागचा त्याचा आशय, जसं त्यांचं उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेहमी म्हणतात, त्या बोलण्यामागचा आशय काय ते बघा असं म्हणतात. तर त्याचं म्हणणं असं आहे की त्या हिंदूंची मंदिरं भारतीय जनता पार्टीची सरकार हे ताब्यात घेतं, सगळीकडे सरकारकडे घेतं. मग बाकीचे का नाही घेत तुम्ही? दुसऱ्या बाजूला तुम्ही समान नागरी कायद्याच्या गोष्टी करत असता, मग फक्त हिंदूंची मंदिरं का ताब्यात घेता? म्हणून ते हिंदुत्ववादी नाही म्हणाले. की कारण तो वाद कसा आहे, हिंदुत्ववाद हा राष्ट्रवाद असायला पाहिजे, तो धर्मवाद असता कामा नये. तो धर्मवाद करतात म्हणून ते वाटत देत तसे. सर, काल वरळी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलेला आहे, काय सांगाल याच्यावर? कुठं? वरळी परिसरात. कुठं? वरळी वरळी वरळीला? महिलांच्या अत्याचारात गेल्या काय मला खरंच म्हणजे आता तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही तर भगिनी आहेत, खूप त्रास होतोय ऐकायला. सगळंच म्हणजे सामाजिक स्तरच आपला खाली चाललाय का मला कळत नाही. बरं, कारवाई होत आहेत, पोलीस पकडतायत, मग पोलीस काय करत असतील हे सगळं माहिती असून सुद्धा अशा प्रकारची विकृती कशी जन्माला येते तेच मला कळत नाही. आणि मला आठवतं 95 साली जेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या संस्कारातून प्रयत्नातनं इथं सरकार आलं होतं, शिवशाही सरकार, तेव्हा आदरणीय मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. तेव्हा 1 तास शाळेमध्ये संस्काराचा घेतला होता. मला आमच्या आदित्यची सुद्धा कौतुक वाटतं. ते बोलताना असं गुड टच बॅड टच असे शब्द वापरून हे आलं पाहिजे मुलांमध्ये, सगळ्या मुलींमध्ये. आता कशात हे निर्माण होते हाच त्याच्या मुळावर गेलं पाहिजे. ही विकृती कशात निर्माण होते एवढी, आणि एवढी गुणास्पद गुणास्पद काम करण्याची त्यांना एवढं गुणास्पद काम ते कसे करू शकतात? मला त्याचं आश्चर्य तेच वाटतं की एवढं गुणास्पद काम ते कसं करू शकतात. कोणती कारवाई करावी? कायदे आहेत, सगळं मान्य आहे. फास्टॅग घ्या, हे करा, ते करा, फाशी द्या, पण मूळ रोग नाही ना संपत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये घडतो तेव्हा तर मग खूपच वाईट वाटतं. कारण महाराष्ट्र हा नेहमीच देशाला दिशा देणारा एक राज्य असं आम्ही समजतो, सुसंस्कृत राज्य असं समजतो. त्या सुसंस्कृत राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात ती महाराष्ट्राला लांछन आहे. अर्थात या सरकारचं काय त्याची काही पडलेलं नाहीत, त्यांना ते खोके आणि सत्ता याच्या पलीकडे दुसरं काही सुचत नाही. त्यामुळे या गोष्टी घडतायत, त्याच्यापेक्षा त्यांना SIT कुणाला तरी राजकीय दृष्ट्या कुणाची काय हत्या करायची असेल का, की राजकीय दृष्ट्या कुणाचं काही वाईट करायचं, त्याच्यात अधिक लक्ष आहे. कायदा सुव्यवस्था रसातळाला पोचली असं ते त्याचं ठेवतं काय लक्षात ठेव. धाक संपला पोलिसांचा. नागपूर विधान भवनातील पक्ष कार्यालय आहे ते शिंदे गटाने ताब्यात घेतलं
उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंचे फोटो त्यांनी काढले. आता पालिकेतील देखील पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्या संदर्भात आता काही पक्षप्रमुखांनी काही सूचना दिलेल्या आहेत का किंवा त्या ते पक्ष कार्यालय आपल्याकडे राहावं त्यासाठी काही? मगाशीच म्हणालो स्तर एवढा खाली होत चाललेला आहे म्हणून 75 साल में जो नहीं हुआ हे धाडस मिंदे गट कुणाच्या आधारावर करतंय. त्या कुबड्या कोणाच्या आहेत त्या बघा पहिलं. ते स्वतःच्या जीवावर नाही करत आहे. ते त्या कुबड्या आहेत कोणाच्या? त्या कुबड्या केंद्र सरकारच्या आहेत, भारतीय जनता पार्टीच्या आहेत. त्यांनी ठरवलंय बदला घ्यायचा आहे. शब्द वापरला देवेंद्र फडणवीस, मी बदला घेतला म्हणून. आणखीन काय पाहिजे याच्यापेक्षा रस्ता तळायला गेले पण कोणता शब्द असू शकतो? राजकारणामध्ये उलतापालत होतात, सत्ता येते जाते, वैचारिक वादळ व्हायला पाहिजेत, बदल्याची नव्हे. आणि जे बदल्याचं आहे ना हे डिगिंग देअर ओन ग्रेव्ह असं म्हणतात. स्वतःची कबर खोदणं हे जे काय करतायत ते स्वतःचीच कबरी खुकतायत. बरं थोडंसं आपण आध्यात्मिक कलियुग आहे, इथं करा आणि इथं भरा. करताय करा, काहीतरी भरावं लागेल, तेही पाहावं लागेल. ते पाहायचं आहे आपल्याला आणि भरावं लागेल त्यांना. हे पाप आज ना उद्या त्यांना भरावंच लागेल, एवढं लक्षात ठेवा. हिंदीत थोडंसं चालू करून घ्या. केसरकरांनी म्हटलंय की कर्नाटकमध्ये निवडणूक आहे त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री अशा पद्धतीचे स्टेटमेंट बोललो मी सुरुवातीलाच. हिंदीत हाँ? मुझे लगता है जो केसरकर जी ने कहा है वो तो मिंदे सरकार कहते हैं हम या तो कोके सरकार, वो तो असंवैधानिक सरकार है. और मैंने पहले वक्तव्य जिस दिन ये प्रतिक्रिया मुंबई की जो मुख्यमंत्री है कर्नाटक जी की उनकी प्रतिक्रिया जिस दिन आई या क्रिया आई उस दिन मेरी प्रतिक्रिया आई थी. ये सिर्फ वहां के कन्नड़ भाषी लोगों की पोलराइजेशन करने के लिए उन्होंने की हुई चुनावी नीति है. और जब वो असंवैधानिक बातें कर रहे हैं फिर भी केंद्र सरकार कुछ नहीं कर रही है. हालांकि जब हमने आदरणीय गृह मंत्री अमित शाह जी से हम मिले, उनको चिट्ठी दे दी, तो चिट्ठी के बाद उन्होंने कहा कि नहीं मैं उनको बुलाऊंगा. 14 तारीख को दोनों मुख्यमंत्री को बुला के उन्होंने कहा था कि जबकि एक मामला आदरणीय सर्वोच्च न्यायालय में शुरू है तो इसके बारे में कोई कुछ न कहे, कोई असंवैधानिक बात न कहे, कोई ऐसी बात न करे जिससे और भी प्रश्न या समस्या और ज्यादा गहरी हो जाए, जख्म गहरी हो जाए. वो नहीं कहे, फिर भी वो कहते रहे और अमित शाह जी भी चुप करते रहे. लोगों के सामने तो कहा उन्होंने आकर कि गलत है, नहीं होना चाहिए. फिर भी आगे जाकर उन्होंने कहा. दूसरे दिन या तीसरे दिन मुझे लगता है उनका कुछ विधानसभा का सेशन शुरू हुआ वहां बेलगांव में, तो वहां जाकर उन्होंने जो पंडाल हमारे महाराष्ट्र एकीकरण समिति का पंडाल लगा था वो पंडाल तोड़वाया. उसको अनुमति दी थी, जिलाधिकारी ने कार्रवाई कर दी. और उस वहां उन्होंने फिर दोबारा कहा कि मेरे राज्य में कोई भी अन्य राज्यों से प्रतिनिधि नहीं आएगा, न मंत्री आएगा. ये तो असंवैधानिक नहीं लगता आपको? तो ये बात वहां हो रही है. और जबकि हमारे मंत्री आज कहते कि नहीं वहां चुनावी नीति है. वही तो है ना, भारतीय जनता पार्टी सिर्फ चुनावी नीति करती है, चुनाव की राजनीति करती है, बाकी जनता की नीति नहीं, न तो जनता की समस्या पे ध्यान देते हैं. अब उनकी सरकार का एक मंत्री इस तरफ वक्तव्य करता है, इसका मतलब यही है यहां भी वही चुनावी नीति चली है, तभी तो महानगर पालिका के चुनाव नहीं हो रहे हैं. तो बस राजनीति, चुनावी नीति, जनता की समस्या, कोई समय नहीं हमारे पास. समय किसी को बदनाम करने के लिए, किसी का चरित्र पर लांछन लगाने के लिए है. बस इसीलिए सारा काम चल रहा है. क्या चल रहा है विधानसभा में? वहां लोगों की प्रश्न को लेकर कुछ हंगामा हो रहा है? नहीं ना. किसान मर रहे उसके ऊपर कुछ हंगामा हो रहा है? नहीं ना. महिलाओं पे अत्याचार हो रहा है इसके लिए कोई हंगामा हो रहा है? नहीं ना. हंगामा किस बात पर हो रहा है? एक सांसद जिसको चरित्र भी नहीं, चारित्र भी नहीं, चारित्रहीन सांसद वहां लोकसभा में कुछ बोलता है, वहां जाकर उसी को लेकर यहाँ विधानसभा में विषय को लेकर देवेंद्र फडणवीस जी एसआईटी लगाते हो. तो गोवेकर जो था ना, सिंधुदुर्ग जिले में उसकी हत्या हुई है, मर गया, मृत्यु हुई, क्या हुआ? उसकी एसआईटी लगाओ. वड़ंजू की एसआईटी लगाओ. थाने में जो एक बिल्डर ने आत्महत्या की उसके डायरी में ES लिखा था, उसकी एसआईटी लगाओ. बहुत सारे हैं इसलिए मामले में. लोया, जस्टिस लोया की मृत्यु हुई, उसके ऊपर एसआईटी लगाओ.
एसआईटी लगाए ना, तराजू रखना है ना, न्याय का तराजू, तो लगाओ ना भैया। वहां क्यों नहीं है? इतनी गंदी राजनीति करते हो। देश के राजनीति का स्तर इतना नीचे गया, 75 साल में जो नहीं हुआ वो भारतीय जनता पार्टी के कार्यकाल में राजनीति का स्तर इतना नीचे जा रहा है। वही शिंदे गुट ने नागपुर विधान भवन में पार्टी कार्यालय वो कब्जे में लिया। उद्धव ठाकरे और आदित्य ठाकरे जी का फोटो, सारी घिनौनी हरकतें, उनका टारगेट कई बीएमसी का पक्ष कार्यालय वो लेने का। भाई तो मैं बताओ, सारी घिनौनी हरकतें हैं। वहां तो विधायक थे, यहाँ कोई पार्षद है क्या तुम्हारे साथ में? नहीं ना, ये पार्षदों का कार्यालय है शिवसेना के, तो पार्षद तो सारे शिवसेना के साथ में। हो सकता है वहां कहेंगे आप 40 विधायक हमारे साथ में, लेकिन वो भी गलत है। किसके आधार पर कर रहे हो? अभी तो पार्टी को मान्यता नहीं मिली, अभी चालू है विषय, इलेक्शन कमीशन के पास चल रही है, सुप्रीम कोर्ट में भी दाखिल हो रहा है, अभी भी उसके ऊपर बहस चल रही है, सुनवाई हो रही है। जब निर्णय नहीं हुआ तो भी मान्यता देना, ये तो सारी असंवैधानिक बातें है ना। उसमें महामहिम राज्यपाल उसका शिखर है, जिन्होंने शपथ ग्रहण करवाई, वो गलत शपथ ग्रहण थी। तो असंवैधानिक सरकार बैठी है, वो अलग काम कर रहे। किसके बल पर करते हो? भारतीय जनता पार्टी के बल पर ही चल रहा है सारा चीज। कभी ना कभी तो इसका देना पड़ेगा ना जवाब। कलयुग है भाई, या करो या ही भरना पड़ेगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।